आजच्या तरुणाई पिढीला जी शेती परवडत नाही म्हणते, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सरकारकडे भाव नाही किंवा बाजार भाव हा महत्वाचा पॉईंट आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की आता कांदा उत्पादकांना वखार केलेले आहेत, त्यांना डोळ्यात पाणी आले. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज आपण वडगाव निंबाळकर या ठिकाणी वसीम पठाण यांच्या पेरू या बागेत आलेलो आहे. कशा प्रकारे ही फल उत्पादन करणारी पेरू बाग आहे या ठिकाणी, कशा प्रकारे इथं बागेचं नियोजन आहे, आपण बाजारामध्ये पाहत असतो. एक वेगवेगळ्या प्रकारचे पेरू आहेत, ते पेरू मध्ये ही कोणती व्हरायटी आहे, कशा प्रकारे आजकालच्या शेतकऱ्यांनी फल उत्पादन करून आपली प्रगती साधता येईल, जे पारंपरिक पिके आहेत ते पिकांकडून होऊन एक चांगली वाटचाल कशी करावी, हे या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. एक यशोगाथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक शेतकरी वडगाव परिसरातील नामांकित शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, जे फळबाग बघण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव वसीम नजीर पठाण, वडगाव निंबाळकर येथे राहतो मी, स्थायिक आहे. ही जी फळबाग आहे ही किती एकर आहे फळबाग आहे तुमची? हे साधारण 1.25 एकर फळबाग आहे. 1 ते 1.25 एकर. किती 1.25 एकरामध्ये किती झाड लावली रोप? 1100 झाडं आहेत सगळी म्हणून टोटल. कोणत्या जातीची ही फळबाग आहे? तैवान पिंक जातीची हे झाडं आहेत सगळी. कुठून आणली फळ हे झाड? हे इंदापूर वरून आणले होते, इंदापूरच्या नर्सरीमधून. कितीला फळ बसले? एक रोप साधारण 18 रुपयाला बसलं होतं एक रोप. 18 रुपयाला एक रोप आणलेलं आहे या ठिकाणी. रोप लागण केलेली आहे आणि 1.25 एकर या ठिकाणी हे प्लांटेशन केलेलं आहे फळांचं झाडांचं. या ठिकाणी तुम्ही आता जे फोम बसवायचं चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता ह्या कॅमेऱ्यामध्ये की कशा प्रकारे ह्या फळांना फोम म्हणजे एक गार्ड म्हणून चालू आहे. काय सिद्ध वापरतात ते काय? ऍक्च्युली हे फर्म बसवण्यासाठी उद्देश हा आहे की माशीने त्याला डंक मारू नये आणि जे उन्हामुळे सनबर्निंग होतं त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण हे फोम बसवतो या पिकांना, झाडांना. ह्या पेरू ह्या फळमध्ये तुम्हाला एकरी किती उत्पन्न आता अपेक्षित आहे काय? एकरी साधारण 15 ते 16 टन अपेक्षित आहे उत्पादन. आणि आता बाजारभाव काय चाललाय पेरूचा? आता बाजारभाव साधारण 12 ते 15 रुपये चालू आहे, पण मार्केट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किती अपेक्षित फळ आपले पेरूसाठी किती अपेक्षित तुम्हाला? साधारण 30 रुपये अपेक्षित आहे किलो. 1 किलोला 30 रुपये भाव याप्रमाणे अपेक्षित आहे. एकरी किती तुम्ही उत्पन्न घेता? एकरी आता हे माझं पहिलंच वर्ष आहे, साधारण 15 टनाचं माझं उद्दिष्ट आहे, पण पहिलं वर्ष असल्यामुळे एवढं होणार नाही 15 टन. फक्त 9 ते 10 टन होईल. किती एकरी किती तुम्ही उत्पन्नाची अपेक्षा करता किंवा किती रक्कम मिळवण्याची अपेक्षा करता? आता एकरी 3.5 ते 4 लाख रुपये अपेक्षा आहे माझी, उत्पन्नाची अपेक्षा आहे. बघू आता पुढे काय होतं ते. आता जे लेबर तुमच्यापाशी आलेले आहे ते लेबर काम करते, काय काम चालू आहे आता सध्या तुमच्या बागेमध्ये? आता हे काय फोम बसवण्याचं चालू आहे काम आणि त्याला वरून कॅरी बॅग बांधण्याचं काम चालू आहे. का कॅरी बॅग का वरून बांधायची? कॅरी बॅग वरून ते फोम गळून पडू नये म्हणून कॅरी बॅग बांधावी लागते. हवेमुळे ते फोम उडून जाण्याची शक्यता असते. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे पेरू अवेलेबल आहेत. पारंपरिक पद्धतीने बाग लागवड असते, पारंपरिक पद्धतीने लोक शेती उत्पन्न घेत असतात. ह्यामध्ये तुम्ही वेगळं असं केलेलं आहे, फल उत्पादनाचा प्रयोग केलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, शेतकऱ्यांना तर आम्हाला आनंद वाटतो सांगायला की शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती सोडून ऊस शेती किंवा दुसऱ्या शेती सोडून ह्या फळबागेकडे जरा जास्त लक्ष दिलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न बी वाढण्यास मदत होणार आहे, आर्थिक राहणीमान बी उंचवणार आहे. थोडा आहे त्रास, कष्ट करण्याची तयारी ठेवली तर भरपूर नफा ह्यातून पण होऊ शकतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शहा फॅमिली या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी आलेले आहे. काय सांगाल आजच्या शेतकऱ्याबद्दल? काय सांगाल ह्या ज्या तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी आलात किंवा माहिती देण्यासाठी आलात, काय वाटतं तुम्हाला? सध्याची ही तरुण जी पिढी आहे ही अशीच प्रगती करत राहावी आणि त्यांनी काय नवीन प्रयोग केलेत, आपण त्यातून काय शिकू शकतो हे पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम इथं आलेलो आहोत. आजच्या तरुणाई पिढीला जी शेती परवडत नाही म्हणते, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेती खरोखरच परवडत नाही. ऊसाची शेती तर अजिबातच परवडत नाही. 100 टन ऊस काढला तरी खर्च निघत नाही. 2.5 वर्षांनी पैसे मिळतात. त्यामुळे फळबागा लावण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. तर आजच्या युगामध्ये शेती परवडत नाही किंवा दुसरे उत्पन्न घेतले पाहिजे, असे कोणते उत्पन्न तरुणांनी घेतले पाहिजे किंवा आजच्या पिढीने कोणत्या वेगळ्या प्रकारची शेती केली पाहिजे? फळं असेल किंवा इतर कोणते? फळबागा हा पर्याय असा आहे की त्याला माणसाने त्या झाडाबरोबर बोललं पाहिजे, रोज बागेत फिरलं पाहिजे, त्याच्यात काय त्याला लागतंय त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे
तर फळबागासारखं उत्पन्न चांगलं मिळू शकतं. त्यात 4 पैसे मिळू शकतात. एका वर्षात जरी एक बहार निघाला तरी सुद्धा आपल्याला 1 वर्षात झालेला खर्च सर्व निघू शकतो. तुम्ही पाहिलंय की जी पारंपरिक शेती आहे ती न करता आजच्या तरुणाईने, आजच्या पिढीने जे नवनवीन प्रयोग केले पाहिजे शेतामध्ये, किंवा फळबाग असेल, फुलबाग असेल, किंवा इतर कोणती पेरू असेल, केळी असेल, इतर पिकं घेतली पाहिजेत. आणि यामधनं शेतकऱ्याने आपलं उदरनिर्वाह केला पाहिजे. जी पारंपरिक जे ऊस पीक आहेत, ऊस पीक घेतल्यानंतर 2 ते 22 महिने त्याला 2 वर्ष त्यांना पेमेंट येण्यासाठी वाट बघावी लागते. परंतु फळं असं पीक आहेत की ते एकदा चालू झाल्यानंतर त्यांना प्रत्येक दिवसाला पैसे मिळतात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती बाय कितीचं तुम्ही या ठिकाणी रोप लावलेलं आहे. रोपाची 10 बाय 5 वर लागवड केलेली आहे. किती एकूण एकरी किती रोप लागले तुम्हाला? 1100 रोपं लागलेली आहेत. 1100 रोप लागले. ह्या 2 रोपांमधलं अंतर किती आहे तुमचे? 5 फूट. 5 फूट. आता या पेरूला तुम्ही पाहता किती फळं अंदाजे लागतात, किंवा भरपूर प्रमाणामध्ये त्याला फोमिंग केलेलं आहे, त्यामुळे पूर्ण झाड हे पांढरं दिसतंय कलरचं. किती फळ लागले अंदाजे? साधारण 25 ते 30 फळ आहे एका झाडाला. एका झाडाला. आता तुमचा हा पहिला तोडा झालाय का दुसरा तोड्याचा? दुसरा तोडा. गेल्या पहिल्या तोड्यामध्ये काय तुम्हाला अपेक्षित भाव भेटला? सरासरी 22 रुपये अपेक्षित सरासरी 22 रुपये रेट मिळाला होता तोड्याला. जे की आता कांदा उत्पादकांना वखार केलेले आहेत, त्यांना डोळ्यात पाणी आले, सरकारचं त्यांना दोष आहे किंवा निसर्गाला दोष आहे, डोळ्यात मध्ये पाणी येते, त्यांना काय सांगाल की तुम्ही हा पेरू लागवड केली त्याबद्दल काय सांगाल त्यांना? नाही ना, आता कांदा लागवड पण तसं भावावरतीच डिपेंड आहे. कधी कांद्याला भाव असतो, कधी नसतो, कधी टोमॅटोला भाव असतो. आता पेरूला मागच्या 1500 पूर्वी 8 रुपये रेट होता. त्यामुळे आमच्या बी डोळ्यात पाणी आलं होतं कांद्याप्रमाणे. पण आता कालपासून वाढलेला आहे रेट. 30 रुपये ते 32 रुपये रेट चालू झालेला आहे कालपासून. तुमची शेती कोण पाहतंय? माझ्या वडील आणि मी, आम्ही दोघं पाहतो. शेतकऱ्यांबद्दल आता जी सरकारकडे भावना आहे की बाबा बाजारभाव हा महत्वाचा पॉईंट आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाजारभाव एकतर स्थिर बाजारभाव मिळले पाहिजेत, परंतु काय होतंय, आवक जास्त झाल्यामुळं बाजारभावात पण फरक पडतो. आवक जास्त झाल्यामुळे बाजारभावाचे कमी पडतात रेट कमी झाले की शेतकऱ्यांना बी उत्पन्न कमी होतं. तुम्ही पाहिलं आहेत या ठिकाणी यांचे वडील असतील, स्वतः असतील, ते स्वतः या शेतीमध्ये राबतात आणि चांगलं उत्पन्न मिळवण्याचं त्यांचं ध्येय धोरण आहेत. अशा तरुणांनी या ठिकाणी वेगवेगळे संकल्प घेऊन, वेगवेगळे ध्येय धोरण ठेवून आपला शेती हा व्यवसाय केला पाहिजे आणि उत्पन्न घेतलं पाहिजे. धन्यवाद.